अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन आपण या ठिकाणी ऐकलं. महानुभावांच्या लीळा चरित्रासोबतच आपल्याला बाहेरील काही गोष्टी असतात, त्या गोष्टींचा उहापोह सुद्धा होणं तितकंच गरजेचं असतं. या अनुषंगाने दादांनी अतिशय सुंदर विचार आपण या ठिकाणी मांडले. दादांच्या टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण धन्यवाद व्यक्त करूया. आणि यानंतर खऱ्या अर्थानं जो आश्रम ज्या भूमीवरती उभा आहे असे सन्माननीय सद्भक्त श्री रामचंद्रजी सिनाजी मिंदे रांजणगाव यांना विनंती करेल की आपण व्यासपीठाजवळ यायचंय. सन्माननीय रामचंद्र भाऊ, आपल्याला विनंती आहे, परमार्थ सेवक सन्माननीय रामचंद्र भाऊ, आपण जिथे कुठे असाल तर आपण इकडे व्यासपीठाजवळ यायचंय. जोरदार टाळ्या यांच्यासाठी आपण वाजवायचे की 1996 या सालामध्ये त्यांनी हे आपली भूमी या ठिकाणी दान केली. खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीमध्ये भूमिदान असेल, त्यासोबतच अन्नदान असेल, म्हणजे सुवर्णदान असेल, अनेक ग्रस्त मंडळी लग्नामध्ये कन्यादान करतात. त्यासोबतच आज या ठिकाणी ज्या कुटुंबातील काही व्यक्तींनी या ठिकाणी आपले पुत्रदान केलेले आहेत, असे सर्वच दानशूर व्यक्तिमत्व असलेले सन्मान्य सद्भक्त श्री रामचंद्रजी मिंदे यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय बाबांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी त्यांना आशीर्वाद या ठिकाणी देण्यात येत आहे. बाबांच्या वतीने त्यांना आशीर्वाद या ठिकाणी देण्यात येत आहे. बाबांना विनंती करेल की आपण त्यांचं या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि उत्तरोत्तर खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून अशीच ईश्वर सेवा या ठिकाणी ईश्वर करून त्यांच्या गजरात आपण या सन्मान सोहळ्यामध्ये समाविष्ट होऊयात. धन्यवाद भाऊ. यानंतर या मंगलमय सोहळ्यामध्ये मगाशी ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, असे साठेवाडी गाव, ज्या गावातून अनेक साधक महानुभाव पंथाला त्यांनी या गावाने दिलेले आहेत, त्या गावातीलच एक साधक आमचे सन्मित्र भागवताचार्य आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन संपूर्ण समाजामध्ये ते आपलं विचार व्यक्त करत असतात. असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय श्रद्धेय ओंकारव्यास बाबाजी शास्त्री यांना मी विनंती करेल की आपण आपल्या विचारांना या ठिकाणी प्रारंभ करावा. टाळ्यांच्या गजरात आपण बाबांना या ठिकाणी प्राचारण करूयात. खऱ्या अर्थाने या साठेवाडीने अनेक महंत संत भागवताचार्य कीर्तनकार अनेक साधक आपल्या महानुभाव पंथाला दिले. टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. यानंतर पूजनीय बाबाजी. संसार दंड मार्तंड प्रचंड करहारिणी यद्वित कल्पलता भाती वंदे चक्रधरम गुरु. अतुल्य परमानंदामृत सागर भगवान द्वारकानाथाच्या आणि साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या असीम कृपेने संपन्न होत असणारा श्रीकृष्ण मंदिर उद्घाटन तथा अनुसरण संन्यास दीक्षा विधी सोहळा आणि त्यानिमित्ताने संपूर्ण संपन्न होत असणारी ही धर्मसभा, आजच्या सभेला जे अध्यक्षस्थान लाभलेले आहेत असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अखिल भारतीय मानव संप्रदायाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री अमरावती निवासी बाबाजी, तसेच संपूर्ण या कार्याचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय उपाध्य कुलाचार्य रणाईचे निवासी बाबाजी, अनेकांच्या वेदाबोधना अनुसरणाला निमित्त असणारे असे आदरणीय श्रद्धेय संवत्सर निवासी बाबाजी, आंबेवडगाव निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री कुरकुटवाडी येथील बाबाजी,
आणि या ठिकाणी अष्टांक्य जे ज्ञानपीठ आहे या पीठावरती संपूर्णच वंदनीय संत मंडळी, आमचे स्नेही सर्व या परमार्गाचा असणारा हा परिवार, पूजनीय तपस्विनी माता, सज्जनो, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय मनाला आनंदित करणारा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्हाला बऱ्याच वेळा कथेमध्ये बोलण्याची सवय असते, परंतु एक आनंदाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची बाबा, की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या साठेवाडी गावातील या साठेवाडी गावामध्ये धोत्रे परिवार असेल, अणभोले परिवार असेल, गुर्जर परिवार असेल, काळे परिवार असेल, या संपूर्ण परिवारातील मानव संप्रदायामध्ये संत मंडळी आहेत. आत्ताच मागे मोठा या ठिकाणी महावाक्य निर्वचन सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आमच्या परिवारामध्ये, धोत्रे परिवारामध्ये, आम्ही परंपरेने मानव संप्रदायातील आम्ही साधक मंडळी आहोत. परंतु बाबा, याच साठेवाडी गावामध्ये आज या ठिकाणी निखिल असेल, धर्मकुमार, निखिल, माधुरीताई, आपल्या किरण असेल, हे तीनही मुलं ज्या आमच्या भगिनी तपस्विनी मंगलताई भोजने, त्यांना खरोखरच मी असा धन्यवाद देतो की परंपरेने या घराण्यामध्ये कुठलाही मानव संप्रदायाचे साधक नसताना, अनुयायी नसताना स्वतः त्या संन्याशी झाल्या. त्यांच्या मातापित्यांनाही मी धन्यवाद देतो, परिवाराला धन्यवाद देतो. आणि असं म्हणतात ना की या परमार्गी कुठल्याही घरामध्ये मानव संप्रदायाचे अनुयायी नसताना त्यांनी या तिन्ही मुलांना नव्हे तर अनेक मुलींना, मुलांना या ठिकाणी या संन्यास धर्मामध्ये, या मानव संप्रदायामध्ये त्या निमित्त झाल्या. परंपरेने आम्ही तर आमच्या घरामध्ये मानव संप्रदायाचे अनुयायी आहेत, उपदेश आहे, परंतु या घरात कोणीही नसताना त्या मानव संप्रदायामध्ये संन्यास घेण्यासाठी त्यांना निमित्त झाल्या, त्यांना प्रवृत्त केलं. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या साठेवाडी येथील इथं आमच्या साधकांसाठी निरूपण नाहीये. अनेक या ठिकाणी गावातील या ठिकाणी वासनिक मंडळी असेल, उपदेशी असतील, सर्व या ठिकाणी आलेले आहेत. पण सज्जनो, मला सांगायचं हेच आहे की अनेक धर्मग्रंथाचा जर आधार घेतला तर अनेक धर्मग्रंथांमध्ये, शास्त्रामध्ये संन्यास धर्म सांगितलेला आहे. 4 वर्णामध्ये संन्यास सांगितलेला आहे, नव्हे तर बाल संन्यास सांगितला असेल, दंडी संन्यास सांगितलेला असेल. अनेक शास्त्राचा आधार घेतला तर शास्त्र सांगते संसारी असता मोक्ष जोडे, तरी शुकाधिक का होनी वेडे पैसती कडा कपारी. शेवटी माणसा, तुला संन्याशाशिवाय गत्यांतर नाही. आजच्या या भोगवादी जीवनामध्ये आम्ही जगत असताना सगळ्या उपभोगावरती लात मारून दिसताना तर आम्हाला मठ मंदिर दिसत आहेत, सुंदर कपडे दिसत आहेत, पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, स्वामी विवेकानंदही सांगतात की आजच्या जीवनामध्ये आम्हाला वेगवेगळे कपडे घालावेसे वाटतात, वेगवेगळ्या साड्या घालू वाटतात, परंतु आयुष्यभर एकाच रंगामध्ये, कपड्यामध्ये राहणं, त्यालाही त्याग आणि त्यालाही संन्यास म्हणतात. माऊल्या स्वामी विवेकानंदांना विचारलं, आपण संन्यासी आहात का? भगवे कपडे धारण करतात. त्यांनी सांगितलं, मी संन्यासी नाही, परंतु संन्यासी बनण्याचा मी प्रयत्न करत आहोत. आम्ही उत्तम प्रकारचा जरी संन्यास नसेल घडत, पण आयुष्यभर आम्ही एका कपड्यामध्ये, एका रंगामध्ये राहून आम्ही त्या भगवंताकडे जाण्याचं, संन्यासी बनवणं, जाण्याचं आम्ही काम करतोय. आणि आज या ठिकाणी आमच्या गावातील जे 2 धर्मकुमार आहेत, एक भगिनी आहे,
ज्या मात्यापित्यांनी अहो साधी एक गोष्ट, एक रुपया कोणाला देऊ वाटत नाही, त्या माऊल्यांनी आपल्या पोटचा गोळा या पंथासाठी त्यांनी दान दिला. त्या माऊल्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अनेक या साठेवडी गावातील या परिवारातून अनेक मुलं धर्मकुमार आमच्या तपस्विनी भगिनी या पंथासाठी दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मी या गावातील आहे. बरंचसं काही बोलण्यासारखं आहे, वेळ नाही. बाबांनी मला या ठिकाणी सांगितलं की जास्त आपण काही वेळ घेऊ नका, परंतु जाता जाता मी असं म्हणेल की आमचे मानव संप्रदायाचे कवी आहेत ज्यांनी त्रैशतक लिहिलेलं आहे, भर्तृहरी. ते म्हणतात की खऱ्या अर्थाने जो संन्यासी असेल, पुरुष असेल, तो या अलंकाराने, या वस्त्राने, या साड्याने, या कलरने शोभून नाही दिसत. ते म्हणतात केयूरान विभूषयन्ति पुरुषा हारान चंद्रोज्ज्वला न स्नानम न विलेपनम न कुसुमम नालंकृता मुरुधजा वान्येका समलं करोति पुरुषय संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम. की हे माणसा, सजवलेले केश, चंद्राप्रमाणे तेजस्वी असणारे अलंकार हे संपणारे आहेत, नाहीसे होणारे आहेत. पण ब्रह्मविद्येने, संस्काराने सुसंस्कृत झालेली अशी जी वाणी आहे ना, ती खऱ्या अर्थाने माणसाला, पुरुषाला सुशोभित करत असते. हे सगळे अलंकार जास्त वेळ न घेता लाईटीने संदेश दिलाय की आपण थांबा बाबा, वेळेत थांबलेलं बरं असतं. आणि गावच्या लोकांना जाता जाता सांगतो की संसारापेक्षा ह्याच्यामध्ये जी मजा आहे ना, ती कशातच मजा नाही. तुम्हाला सांगतो, दिसताना तर आमच्याकडे गाड्या, बंगल्या सगळे दिसते, कपडे टाईट दिसतात तुमच्यापेक्षा, परंतु तुमची जागा वेगळी आणि आमची जागा वेगळी. बाजारामध्ये तुम्हाला चिवडा दिसतो, तुमच्या दृष्टिकोनातून तो चिवडा आहे, त्या लाह्या असतील, पण देवाजवळ गेल्यानंतर तो प्रसाद होत असतो. गंगेमध्ये पाणी दिसतं, पण तेच पाणी देवाजवळ गेल्यानंतर चरणोदक होत असतं. चुलीमध्ये राख असते, तीच देवाजवळ गेल्यानंतर तिचा अंगारा बनतो. आम्ही तुम्हाला संसारामध्ये फिरताना गाड्यात, बंगल्यात दिसतो, पण तुमची जागा वेगळी आणि आमची जागा वेगळी. म्हणून एक शायर असं म्हणतो कि अमीर बनके देख, जमीर बनके देख, अगर कभी जिंदगी में सुल्तान भी बनोगे ना, तो फकीर बनके देख, फकीरी क्या होते. याच्यात जो आनंद आहे तो तुमच्या संसारात नाही. मला एवढंच सांगायचं. जाता जाता या सर्व धर्मकुमारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचा अनुसरण सिद्धीश जावं. दंडवत. धन्यवाद बाबाजी. अतिशय महत्त्वपूर्ण विचार आपण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आणि आपण सुद्धा साठेवाडीचे भूमिपुत्र आहात. या अनुषंगानं आपण आपले विचार अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आयोजकांच्या वतीने बाबांना मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक महत्त्वपूर्ण सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या मंगल कार्यालयामध्ये आपण